नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन प्रवासामध्ये। तर जेजुरीवरून घरी आलो ठाण्याला आणि ठाण्यावरून मी आलेलो आहे आता नाशिकला। तर नाशिकला आलो आहे घरी, मस्त 8 दिवस राहणार आहे आणि त्याचप्रमाणे इथलं सुद्धा आता देवदर्शन करणार आहे। तर आज इथे प्रथम आम्ही गणपती बाप्पाला जाणार आहे, नवशा गणपतीला। तिथून मग आई जगदंबेच्या म्हणजेच सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहे। मग तिथून आल्यानंतर बघू काय प्लॅन होतोय का, तर मग चला निघूया। मंडळी, मी आता नवशा गणपती परिसरात आलेलो आहे। इथून खाली उतरलं की गणपतीचं मंदिर आहे। ह्या गणपतीला नवशा गणपती ह्यामुळे नाव पडलं कारण इथे भक्तांचे नवस पूर्ण होतात आणि भक्तांचे नवस पूर्ण झाले की भक्त मंडळी इथे येऊन ह्या घंटा लावतात। हे बघा किती आहेत। मंडळी, बाप्पाचा गणपती बाप्पा मोरया मंगल। मंडळी, नवशा गणपतीचे हे मंदिर जे आहे ते पेशवेकालीन आहे आणि हे मंदिर श्रीमंत राघोबा दादा पेशवे यांनी 1774 मध्ये याची स्थापना केली नाशिकमध्ये। आणि ह्या मंदिराचं नाशिकमध्ये खूप महत्त्व आहे। अनेक भक्तांचे नवस ह्या गणपती बाप्पामुळे पूर्ण झालेले आहेत। तर कधी नाशिकला आलात तर आनंदवल्ली ह्या गावाचं नवशा गणपती या मंदिराला नक्की भेट द्या। हे देवस्थान खूप जागृत आहे। आता आम्ही नवशा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघाले। तर मंडळी, वणी परिसरामध्ये खरं तर पाऊस पडलाय, पाऊस, आणि खूप भारी वातावरण झालेलं आहे। असं वाटतं की पावसाळ्याचाच मौसम आहे आणि पूर्ण वरती बघाल तर ढग आहेत पावसाचे आणि इतकं छान मातीचा सुगंध पसरला आजूबाजूला आणि सर्व हिरवागार दिसतंय। तर खूप भारी वाटते। आता आम्ही देवीच्या दर्शनाला चाललो आहे। इथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच आहे। तर चला जाऊया। सप्तशृंगी गडावर आलेलं आहे, घाट चढतं आणि पाऊस पुन्हा सुरू झाला। वीज सुद्धा चमकती आहे। मी पोचलो आता सप्तशृंगी गडाच्या जवळ, म्हणजे मंदिराजवळ। रोपवे, मी रोपवेनेच वर जाणार आहे कारण वर गर्दी आहे। इथे मी 120 रुपये पर पर्सनने तिकीट काढलेलं आहे। दरवर्षी 10 रुपये इथे वाढतात। लास्ट टाइम आलो तेव्हा 110 होता, आता 120 झालं। तर रोपवेमध्ये बसलोय आणि आता वर चाललोय। ही रोपवे काहीतरी अर्ध्या मिनिटातच गडावर जाते। मंडळी, गर्दी बघा इथे केवढी आहे। अंबे माते की जय। मंडळी, संध्याकाळचे आता 5 वाजलेत आणि आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे। खरं तर सुशांतच्या ओळखीमुळे अजून लवकर झालं।
तर सुशांत भाऊ थँक्यू. पण खूप छान दर्शन, खूप सुंदर दर्शन झालं देवीचं. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सगळं चालू आहे. तर आता मी पटकन गाडीत बसतो आणि परतीचा प्रवास सुरू करतो. तर मंडळी आता इथे उतरताना खूप ट्रॅफिक लागलेली आहे. अजून मी मंदिरापासून 1 किलोमीटर पण लांब आलेलो नाही, तरी एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि जवळजवळ अर्धा तास झाला मी इथेच आहे. म्हणजे पाऊस बघा, खतरनाक एकदम, खूप खतरनाक पाऊस पडतो, जोरदार. नव्याच्या जवळच आले, सामान घ्यायला थांबलो. मंडळी आत्तापर्यंतचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.